जर देवाचे प्रेम नसेल तर नक्कीच त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. याउलट भगवंतांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरणच नसेल तर ती परमार्थांची इमारत कधीच टिकून शकत नसते. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव असते व्यवहार, आणि हे गुरुमाऊली काय म्हणतील म्हणून वागणे याचेच नाव परमार्थ आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, भगवंत ज्या गोष्टी आज आपल्याला या संदेशाद्वारे सांगणार आहेत त्या खरोखर गोष्टी आपण प्रत्येकासाठी चांगल्या आहेत. म्हणून आजचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला तर या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मामांना कळत असते. नामस्मरण करताना तुम्ही मामांना पाहू जरी शकत नसला तरी भगवंत तुम्हाला पाहत असतो. कारण भगवंत सांगतात, मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत असतो. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी आहे. यावरती तुला विश्वास ठेवायचे. शोक, चिंता, भीती, आशा, तृषा या सर्व नक्कीच भगवंत करता म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत त्या अर्थी रोग कायमचे आहे असे आपण प्रत्यक्ष म्हटले पाहिजे. तरी आजपासून या घटनेपासून नामात राहण्याचा निश्चय करा आणि मामा करता आहेत ही भावना दृढ करा. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच प्रत्यक्ष असते. ती ओढ परमेश्वर प्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणतेच असेल आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभतच असेल तर एका नामानेच आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जो मामांच्या नामात असतो मामा त्याच्या प्रत्येक वेळी पाठीशी असतात. म्हणून अगदी निस्वार्थ मनाने तुम्ही बाळू मामांचे अगदी नक्कीच नामस्मरण करा. या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या आहेत. नक्कीच तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, गुरु माऊली मला सर्व मिळाले. मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. एका साधकाने नक्कीच भगवंतांना विचारले, नामस्मरण करीत शांतपणे मृत्यू यावा असे सर्वांना वाटते, पण तसे होत नाही. याला कारण काय असावे? त्यावर भगवंत म्हणाले, मृत्यूंची जागा, वेळ जवळ कोण असणार, त्रास किती होणार हे प्रारब्धाने ठरलेले असते. अंतकाळी सर्व नाड्या सुटतात. त्यावेळी जीवाला प्रत्यक्ष फार क्लेश प्रत्यक्ष होत असतात. त्यावेळी नामाची आठवण होणे मात्र कठीण आहे. पण मरण्यापूर्वी एक क्षण जरी जीवाला जागृती येईलच, आणि तो क्षण सद्गुरूंची मदत होण्यासाठी प्रत्यक्ष असतो. भगवंतांच्या स्मरणात जायचेच असेल तर ती तयारी आतापासून तुम्ही केली पाहिजे. मृत्यूची भीती गेली तर कदाचित शांतपणे नामस्मरण करीत जाता येईल. भीती आपल्या हवे नकोपणावर म्हणजे वासनावर प्रत्यक्ष अवलंबून असते व ती जाण्यास साधन किंवा भगवंतांची इच्छा यावर खरा आपला विश्वास देखील पाहिजे. खरोखर आपल्या लक्षात ठेवायचे, कोणी आपल्याला किती वाईट जरी बोलले ना तरी आपण कधीच मनावर घ्यायचं नसते. कारण प्रत्येक व्यक्ती हे तर त्याच्या मनाने काही बोलत असतो. पण सर्व गोष्टी तुमच्यावर अवलंबून आहेत की तुम्हाला त्रास करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला नेहमी आनंदी जगायचं आहे. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा सातोस्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत तुम्ही चालत राहा. अशक्य ही गोष्ट शक्य होऊन जाईल हे मात्र खरे. नक्कीच घराला घरपर देणं म्हणजे घराला रंग देण्या इतकं सोपं कधीच नसतं. त्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांचे नाम आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे ज्या घरामध्ये भगवंतांचे नामस्मरण जो व्यक्ती करत असतो खरोखर त्या घराला घरपण नक्कीच येत असतं. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा आहे, तो माझा आहे, माझ्या जवळचेच माझे खरे. खरं तर तुझं काहीच नाही. वेळ फक्त तुझी आहे. ती जर चांगलीच असेल तर सर्व तुझे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे. हेच खरे जीवनाचे सत्य आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुमची जी सध्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पाहूनच लोक तुमच्यापाशी येत असतात आणि परिस्थितीला पाहूनच तुमच्यापासून दूर जात असतात. म्हणून लोकांच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही मनावर घेण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे नामस्मरण तुमच्या मनावर घ्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे तर नाजूकच असतात. फरक एवढाच, आरशात सगळंच दिसतात आणि हृदयात फक्त आपलीच माणसं दिसतात. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका.
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नसते आणि विश्वास देखील प्रत्येकावर ठेवता येत नसते. म्हणून ज्या व्यक्तींनी तुमच्यावर अटूट असा विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास मात्र तुम्ही कधीच गमावू नका. एवढ्या गोष्टी नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपल्याला त्रास देणारे जरी परके जरी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात आणि हीच खरी शोकांतिका आहे. म्हणून मित्रांनो, दुसरा त्रास होत असताना तुम्ही कधी हसू नका, त्याची खिल्ली प्रत्यक्ष उडवू नका. कारण प्रत्यक्ष वेळेमध्ये जी शक्ती आहे ती शक्ती कोठेच नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा. तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. तुमचे पुढील आयुष्य प्रत्यक्ष सुख समृद्धी आणि ऐश्वर्य संपन्न प्रत्यक्ष हो, हीच आम्ही भगवंतांच्या चरणी आज प्रार्थना करतो. नक्कीच तुमचं मत जर चांगलं असेल तर तुमची प्रत्येक निर्णय चांगले होऊन जातील. आणि खरोखर आपले निर्णय जर आपल्याला चांगले करायचे असतील तर आपल्याला भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवायचा असतो. मनात खूप काहीच असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणं हे तुमच्यासाठी बरं आहे. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच तुमचं भलं असतं. एकांतात रडलं तरी चालेल, पण लोकांमध्ये मात्र हसावंच लागत असतं. जीवन हे हसंच असतं. आपलं असलं तरी ते इतरांसाठी प्रत्यक्ष जगावं लागतं आणि ते अगदी निस्वार्थ मनाने जगावं लागतं. देहू आळंदी पंढरपूर, काशी नाना मंदिरे, तीर्थक्षेत्र जाशी, घरी आई वडील उपाशी, चुकले कुठे विचार तुझ्या मनाशी, खरे दैवत आहे तर तुझं पाशी, म्हणून तू त्यांना सांभाळ तेव्हाच मी तुला सांभाळेल. हे अगदी भगवंतांनी आपल्याला पहिल्यापासूनच सांगून टाकलं आहे. म्हणून घाबरू नका. तुम्ही नेहमी तुमच्या आईवडिलांची नक्कीच काळजी घ्या. चुकले असेल तर प्रत्येक वेळी तुमचे काहीतरी तर भगवंतांना म्हणा, हे गुरुमाऊली, आम्ही या गोष्टीमध्ये मोठी चूक केलेली असेल. आणि जर तुमची चूकच नसेल तर त्यावेळी स्वतःला दोष कधीच देऊ नका. आणि चूक देखील झाल्यानंतर स्वतःला दोष नक्कीच तुम्ही देऊ नका. काळ बदलला आहे, नवनवन आले टेक्निकल, पिठलं आणि भाकरी खाण्यासाठी निघू लागल्यात पिकनिक. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, कोण काय सोबत घेऊन जातो हो, जाताना मनाचा मोठेपणा कळेल का? बांधलेल्या हातांना दिसते ते सगळंच माझे काविल का? झाली डोळ्यांना मिळाले ते तुझ्याच कृपेने. असेल भावना फक्त प्रत्यक्ष भगवंतांपाशी. आणि प्रत्यक्ष आपले मन जर भगवंतांपाशी असेल तर भगवंत नेहमी आपल्यासोबत असतील. हीच गोष्ट खरी आहे. काही गमवण्यापेक्षा काही मिळवणं आपल्याला सर्वश्रेष्ठ प्रत्येक वेळी वाटत असतं. पण लक्षात घ्या, प्रत्येक वेळी आपल्याला जी गोष्ट मिळत आहे त्या गोष्टीमध्ये आपण समाधानी राहावं. आणि एखादी गोष्ट जर आपल्या हातून गेलेली असेल तर त्यामध्ये जास्त दुःखी होऊ नये. कारण दुःखी झाल्याने ती गोष्ट कधीच परत येत नसते. म्हणून तुम्ही नेहमी शांत राहा. आणि तीच गोष्ट आपल्या भाग्यी नव्हती, काहीतरी वेगळी गोष्ट भगवंतांनी आपल्यासाठी खरोखर लिहून ठेवलेली आहे. यावरतीच तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. म्हणून तुम्ही यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. तुका म्हणे, जे रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले ती नक्की तोची साधू ओळखावा, भगवंत तेथेची जाणावा. नक्कीच मित्रांनो, प्रत्येक वेळी जर तुम्ही भगवंतांच्या नक्कीच मनामध्ये राहायचंच असेल, म्हणजे भगवंतान तुम्हाला सोबत राहायचं असेल तर तुम्ही चांगले आणि निस्वार्थ मनाने अगदी चांगले कर्म करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जो व्यक्ती मनापासून तुमचा आहे नक्कीच त्याला तुम्ही ओळखायला शिका. कारण खोटेपणाचा आव आणून स्वतःची गरज भागवणारे आयुष्यात तुम्हाला खूप भेटून जातील. स्वतःला मोठे व्हायचेच असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करत चला. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती भगवंत कधीच थांबवत नसतो. हेच अंतिम सत्य. बोलून दाखवायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायचं असतं की कोण आपल्याशी कसा वागत आहे. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं हे केव्हाही आपण प्रत्येकासाठी चांगलं आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही शांत राहा. भगवंतांच्या नेहमी तुम्ही नामात राहा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. समोरच्याची नीतिमत्ता निर्मळ आहे हे जाणवलं की त्याचं कसलेही कृत्य मनात गैरसमज निर्माण करत नसतं. म्हणून मित्रांनो,
स्थिती आणि परिस्थिती किती खराब असली तरी आपल्या मनामध्ये नेहमी भगवंतांचे नाम आपण प्रत्येकाने नक्कीच ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःपासून कधीच प्रारंभ करत नाही आणि कधी स्वतःच्याच विचारांनी त्याचं मन इतकं व्यापलेलं असतं की समोरची वस्तू त्याला आहे तशी कधीच दिसत नसते. हे जर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत घडतं तर चालत्या बोलत्या माणसाचा तो कसा स्वीकार करेल हे नक्कीच आपल्याला लक्षात ठेवायचे. आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि जातात देखील, जितकी जवळ तितकीच दूर. प्रत्यक्ष जेवढी समजतात त्यापेक्षा कितीतरी पट अनाकलनीय प्रत्यक्ष राहत असतात, हे नक्कीच खरे. ज्या मनुष्याला स्वतःची शक्ती योग्य मार्गासाठी वापरायची आहे त्याने योग्य क्षेत्र निवडायलाच हवे. उत्तम बियाणं आणि सुपीक जमीन यांचाच संयोग व्हायला हवा, हे मात्र अगदी खरे. कोणत्याही व्यक्तीला एक म्हटल्यावरती ऐकेल याची शाश्वत नसते. ऐकलेलं मनापर्यंत पोहोचेल याची तर कोणी प्रत्यक्ष ऐकणारही गवाही देत नसतो. ऐकलेला शब्द कृतीच्या मुक्कामावर थांबत असतो, हे आपल्या लक्षात ठेवायचे. अत्यंत महागडी आणि नक्कीच न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वरेमाप प्रत्यक्ष उधळत असतो ते म्हणजे आयुष्य आहे. नक्कीच मित्रांनो, पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी, आपला हात वर पोहोचत नाही आणि दुसऱ्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था तर जीवनाचीही बऱ्याचदा होऊन जात असते. त्यावेळी आपण घाबरू नये, निराश होऊ नये. नक्कीच एवढं मात्र लक्षात ठेवावे, अस्तित्व थोडंसं का असावं पण दुसऱ्याच्या जीवावर नसावं, तर स्वतःच्या जीवावर असावं, हे मात्र अगदी खरे. आर्थिक स्थिती किती जरी खराब असली पण लक्षात घ्या, आपली मनस्थिती जर चांगली नसेल तर कोणत्याही परिस्थितीचा आपल्याला आनंद कधीच घेता येणार नाही, हे मात्र खरे. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किंमत व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे असतो त्याच्या भोवती किती बलाढ्य स्पर्धक जरी असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो, हे अगदी खरे. नक्कीच चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक तुम्ही आचरणात जर आणल्या तर जीवनात वादळ फार निर्माण कधी होत नसतात. साधं सोपं जगा, दिलखुश हशा, न लाजता रडा, राग आला तर चिडा, पण झालं गेलं ते तिथल्या तिथं तुम्ही सोडून आयुष्याला नेहमी पुढील काळासाठी स्वतःला नक्कीच मजबूत करा. जग नेहमी म्हणते चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा, पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात लोकांमध्ये चांगलं शोधा व वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्व गुण संपन्न कधीच जन्माला येत नसतो, हे मात्र अगदी आपल्या लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा मायेची आणि प्रेमांची माणसं आपल्या जवळ असतात ना, तेव्हा दुःख किती जरी मोठं असलं तरी त्याच्या वेदना आपल्याला कधीच जाणवत नसतात. व्यक्ती जिलबीसारखी असावी, स्वतःमध्ये गुंतलेली असून देखील नेहमी प्रत्येकाला गोडवा देणारी. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयानं उठणाऱ्या नजराही नक्की आदरानं झुकत असतात, हे मात्र अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे. नक्कीच मित्रांनो, किती पैसा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे फार उत्तर छान आपल्याला संत तुकाराम महाराजांनी दिले आहे. नीती धर्मांचे आचरण ठेवता यावे, मुलाभारांचे लक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, आबरूने जगता यावे. इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नसतात आणि संत समजल्याशिवाय भगवंत कधी समजत नसतात, हे मात्र अगदी प्रत्येकाला लक्षात ठेवायचे. नक्कीच मित्रांनो, घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील तुम्ही देवांना नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही तुम्ही देवांचं दर्शन घ्या, कारण तो भगवंत तुम्ही घरी यायची आतुरतेने वाट पाहत बसत असतो. आपल्या घरी असा तुम्ही नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा भगवंतांसमोर क्षणभर थांबून, हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं नक्कीच म्हणा. कारण तुमच्या हातामध्ये भली लाखांचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही भगवंतांच्या हातात आहे. या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा. देवाऱ्यात समयी का लावतात? नक्कीच सम म्हणजे प्रत्यक्ष सारखी म्हणजे आई सारखी असणारी ती समी.
आई जशी आपल्या मुलांची चिंता करते, देवाजवळ आपल्या लेकरांसाठी सुख व आरोग्य मागत असते ना, तशी देव घरात जळणारी समी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभचिंतन करत असते. भगवंतांना आपण आई म्हणतो. संत तुकाराम महाराजांनी तर विटाईला माऊली म्हटले आहे. एवढे मातेचे महत्त्व आहे की कन्येला विवाहात प्रत्यक्ष रुकवतामध्ये प्रामुख्याने समी दिली जाते. आई थोर तुझे उपकार या भावनेने समीची पूजा केली जाते. निरांजन म्हणजे पंचमहाभूत तत्वांयुक्त असा स्थूल देह. निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह असतो. कापसाची वात म्हणजे कारण देह. आणि लक्षात घ्या, ही वात पेटल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये फरक पडतो. निरांजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करत असते. तसे आपल्या हातून परोपकार घडावे असा बोध यातून सूचित केलेला आहे. हे तुम्ही नेहमी नक्कीच लक्षात ठेवावे. वेळ कोणती येवो, मन विचलित तुम्ही कधी तुमचं होऊ न देता परिस्थितीचा सामना तुम्ही करत चला. परिस्थिती कायम कधीच राहत नसते. वाईटानंतर चांगले दिवस हे नक्कीच आपले येत असतात. जीवनात सतत लाभच होईल हे मात्र शक्य नाही. काही वेळा नुकसानी होईल. चांगल्या दिवसांत उत्तम होऊ नये, वाईट दिवसांत खचून जाऊ नये. आणि लक्षात घ्या, हरामाच्या पैशातून नव्हे तर कष्ट करून मिळालेल्या धनानेच पोट भरत असते. हे नक्कीच आपल्या लक्षात ठेवायचे. नक्कीच प्रेमळ भक्तांनो, नेहमी आनंदी राहा आणि भगवंतांचे अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच तुम्ही नामस्मरण करा. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नसते आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नसते. हे तर अंतिम सत्य. समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाने फक्त दोनच गोष्टी कधी विसरायच्या नसतात. अहंकाराच्या बंगल्यात कधीही जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधीच लाजायचं नाही. एवढ्या गोष्टी मात्र नक्कीच तुम्ही लक्षात घ्या. नक्कीच सुंदर जग बघण्यासाठी भगवंतांनी मनुष्याला दृष्टी दिली, पण या नजरेने मनुष्य स्वतःकडे प्रत्यक्ष बघू शकत नाही. त्यामुळे इतरांचे गुण दोष दिसतात पण स्वतःचे नाही. त्यासाठी मनुष्याने आरशात बघायला प्रत्यक्ष हवे. आणि लक्षात घ्या, यासाठी आत्मपरीक्षण गरजेचं आहे. यामुळे स्वतःच्या मर्यादा असणाऱ्या संधी, कमतरता जाणून घेता येतात आणि त्यातून सकारात्मक बदल प्रत्यक्ष आपल्याला घडवता येत असतात. या गोष्टीची नेहमी आपण प्रत्येकाला जाणीव नक्कीच ठेवायचं आहे. भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा चांगल्याच गोष्टी आम्ही तुला देऊ. फक्त संयम ठेव आणि निस्वार्थ मनाने नक्कीच आमचे नाम घे. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुम्हाला नक्कीच तुमची निराशा करेल. आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमी अपेक्षापेक्षा तुम्हाला जास्त देऊन जाईल. सर्व दरवाजे जरी बंद झाले तरी देखील बाळूमामांच्या हृदयाचा दरवाजा आपण प्रत्येक भक्तांसाठी नेहमी उघडा असतो. हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, आपण प्रत्येकाला नेहमी भगवंतांवरती विश्वास ठेवायचा आहे. आणि लक्षात घ्या, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो. हे मात्र अगदी खरे. कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येत असतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. नक्कीच तुम्ही मामांवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात तेव्हा एक शब्दाने कोणी विचारत नाही आणि एक वाईट गोष्ट घडली की लगेच विचारतात. आमच्याच बाबतीत का माणसाच्या आयुष्यातील दुःख हे सुखाच्या आनंदाकरता फार महत्त्वाचे आहे. म्हणून लक्षात घ्या, जितके जास्त तुम्हाला दुःख येतील त्यापेक्षा जास्त सुख भगवंतांनी तुमच्यासाठी नक्कीच लिहून ठेवलेले आहेत. फक्त तुम्ही संयम ठेवा आणि नेहमी भगवंतांचे नक्कीच नाम घ्या. नक्कीच नियती रोज आपण प्रत्येकाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. या गोष्टी मात्र आपण प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचे. भगवंतांपेक्षा आपण कर्मांची भीती बाळगावी. एक वेळ भगवंत माफ करेल पण आपले कर्म आपल्याला कधीच माफ करत नसतात. फुंकर मारून आपण दिवा नक्कीच विझवू शकतो पण अगरबत्ती कधीच विझवू शकत नाही. म्हणून चांगले कर्म करा.
हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. नक्की बेव्यक्तिक गोष्टींच्या जाळ्यात तू अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नको. तू बाळ आहे माझा, हे कधी विसरू नको. प्रेमळ भक्तांनो, भगवंत सांगतात, कोणी तुला किती दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, किती त्रास देऊ दे, शेवटी त्याचे गाठ माझ्याशी आहे. या गोष्टीची नेहमी तू जाणीव ठेव. आज वाईट आहे, उद्या चांगली नक्कीच येईल. ती म्हणजे वेळ. वेळच तर आहे, नक्कीच बदलून जाईल. तू फक्त चांगल्या पद्धतीने नक्कीच आनंदी राहा. संकटाचेही दिवस जात असतात. तुम्ही नेहमी संयम ठेवा. आज जे तुम्हाला प्रत्यक्ष हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहत राहतील, हे मात्र अगदी खरे. फक्त आणि फक्त तुम्ही संयम ठेवा. एवढं मात्र गोष्टी नक्कीच तुम्हाला करायच्या आहे. संकटांच्या वेळी प्रत्यक्ष मदत मागाल तर विचार करून मागा, कारण संकट प्रत्यक्ष थोड्या वेळासाठी असतं, पण उपकार आयुष्यभर हे नक्कीच राहतात. हे मात्र अगदी खरे. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक प्रत्यक्ष तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतील. मोकळेपणाने तुम्ही त्यांना तुमची सुख दुःखे सांगत असता, त्याच लोकांकडून त्यांना गावभर प्रत्यक्ष बोभाटा होत असतो. या गोष्टी मात्र अगदी खरे. प्रेमळ भक्तांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर आम्ही तुमचे नक्कीच आभार मानतो. जसे एकाच बाजूने भाजून प्रत्यक्ष जशी भाकरी बनत नाही, तसंच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं कधीच घट्ट राहत नसते. या गोष्टी आपण प्रत्येकाला नेहमी लक्षात ठेवायचे. नक्कीच नुसती माफी मागून चालत नसते, तर वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा फायदा होतो. हे आपण प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. नक्कीच मनुष्याने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा मात्र दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर देखील जेव्हा अपघात झाला, म्हणजे आघात झाला, तेव्हा कुलूपाचा जन्म झाला. आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही, तेव्हा मात्र CCTVचा जन्म झाला. म्हणून प्रेमळ भक्तांनो, विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही चांगल्या व्यक्तींवर ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे. जगात येताना तुमच्याकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नसतं. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजेच याला भगवंतांनी आयुष्य असे नाव दिलेले आहे. नसे कळी काळाची भीती, ज्याचे हृदय नक्कीच भगवंतांवरती वसती. नको भविष्याची चिंता, अधरी मावा नाम असता. नको बाह्य उपचार, अंतरी सदा नामोच्चार. जय नक्कीच सद्गुरू. त्याच पद्धतीने मित्रांनो, आयुष्यात जो वाईट कर्म करतो त्याला त्याच्या कर्माचे हे प्रत्यक्ष फळ मिळत असते. आणि सर्वात मोठी गोष्ट, जो नेहमी चांगले कर्म करतो त्याला उशिरा फळ मिळते, पण सर्वात उत्तम फळ मिळते. ही गोष्ट मात्र अगदी खरे. कोणत्याही आणि नक्कीच परिस्थितीत मनाचा तुम्ही तुमचा तोल ढासळत असाल तर नक्कीच श्री संत सद्गुरू बाळू मामांचे नाव घेऊन तुम्ही स्वतःशी संवाद साधा. मला माहिती आहे की माझ्या भगवंतांनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केलेली आहे. यावरती तुम्ही नेहमी विश्वास ठेवा आणि प्रत्येकाळी आनंदी राहा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जेवढा जप कराल तेवढे भगवंत तुम्हाला जपतील. जेवढे वाचाल तेवढे भगवंत तुम्हाला वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढी तुम्हाला मेवा देतील. आवडीने कराल तेवढी मामा आवडीने देतील. सावडीने कराल तेवढे भगवंत सावडीने देतील. म्हणून लक्षात घ्या, भगवंतांकडे आणि भगवंतांसाठी घालवलेला वेळ हा कधीच व्यर्थ जात नसतो. ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा पूर्ण वेळ दिलेला असेल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील. ज्यावेळी हरतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा, तेव्हा भगवंत तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतात अश्रूंचे पाठ, तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. नक्कीच मित्रांनो, म्हणून तुम्ही भगवंतांच्या नामात राहा. भगवंत तुमच्या प्रत्येक वेळी नक्कीच प्रत्येक कामात राहतील. ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे.
आणि अगदी सत्य आहे. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत चला. खूप ससे तुमच्या आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची तुम्ही तुमच्यामध्ये नक्कीच हिंमत ठेवा. तुम्हाला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की नक्कीच तुम्हाला आईचे मायेने जवळ घेणारे हे नक्कीच मामांशिवाय कोणीही नाही. एकाने भगवंतांना विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं भगवंता तुमच्याजवळ असतात. त्यावेळी भगवंतांनी उत्तर दिलं, ती माणसं जी नक्कीच बदला घेण्याची क्षमता असूनसुद्धा दुसऱ्यांना नेहमी माफ करतात. तीच माणसं आमच्या नक्कीच सोबत असतात. सल्ला घ्यायचाच असेल तर तुम्ही यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या. कारण यशस्वी व्यक्ती तुम्हाला सांगेल की काय करायचं आणि अयशस्वी व्यक्ती सांगेल की काय करायचं नाही. या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव मिळून जाईल. जो माणूस कष्टाला लाजत नसतो त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कारण त्याच्या पाठीशी हे गुरुमाऊली नेहमी उभे असतात. नक्कीच तुमचा जर मामांवर विश्वास असेल तर तुमच्या पाठीशी भगवंत नक्कीच आहेत. फक्त विश्वास एक मात्र असावा लागतो, तो म्हणजे भगवंतांवर. परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहित नसतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचे विचार, माणसाचे व्यवहार आणि नक्कीच माणसाचे कर्मच त्याचे भाग्य लिहित असतात. ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे आणि सत्य आहे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे भगवंत आहेत. म्हणून मित्रांनो, तुम्ही नेहमी भगवंतांची अगदी निस्वार्थ मनाने नक्कीच सेवा करा. आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.